मित्रांनो, बाहेर पाऊस बघा, हा रात्री पण चालू होता आणि सकाळपासून पण चालूच आहे. सकाळचे 9 वाजलेत. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे बघा. सो हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. सकाळी सकाळी गळा पण असं उमलत नाही लवकर. आणि बघायला गेलं तर मी सकाळीच उठली आहे 6 वाजल्यापासून. कारण आमच्याकडे कशी सकाळी 6 ते 8 या 2 तासात एवढी धावपळ असते. 8 वाजता श्रावू जाते आणि 8:30ला हे जातात. एक मिनटं बसते मी जरा इथे बाल्कनीत. तर काय होतं ना, 8 वाजता श्रावला जायचं असतं. ॲक्च्युली ती थोडीशी लवकर निघते कारण ट्रेनला गर्दी भरपूर असते. त्यामुळे ती थोडी लवकर निघते की जेणेकरून तिला ट्रेनमध्ये व्यवस्थित बसायला जागा मिळेल. तशी तिला जागा मिळते, पण ते दादरपासून तोपर्यंत तिला उभंच राहावं लागतं. तर हे दोघे पण गेलेत आणि आज त्यांना नाश्त्यासाठी मस्त शिरा आणि तिखट पुऱ्या बनवल्या होत्या. एक नंबर, खूप भारी होता. आणि पावसाचं काय, पाऊस तर सकाळपासून कंटिन्यू चालूच आहे, जरा पण थांबायचं नाव नाही घेत आहे. मस्त हवा लागते, थंडी थंडी आणि भारी वाटतं. 9 वाजलेत, 9:10 झालेत. हे दोघे पण गेलेत. म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया. मग काय होतं ना, कामाच्या गडबडीमध्ये राहून जातं व्हिडिओ शूट करायला आणि दिवस पण संपून जातो. म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर आपण व्हिडिओ थोडंसं शूट करून घेऊ. बाकीचं काय नंतर शूट करता येईलच. चला आता हे दोघे पण नाश्ता करून गेलेत. आज सोमवार आहे. आज यांची सुट्टी असते, पण ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं त्यामुळे ते गेलेत ऑफिसला. आता ते मे बी दुपारनंतरच येतील. आज ते टिफिन नाही घेऊन गेले, फक्त नाश्ता करून गेलेत. श्राव पण आज फक्त नाश्ता करून गेली, टिफिनच नाही घेऊन गेली. कारण इंटरवल होत नाही आणि ती बोलते की मम्मा आज मला टिफिन नको. म्हटलं ठीक आहे. मग ती आज मस्त शिरा आणि तिखट पुरी हा नाश्ता करून गेली. आज आहे 2-3 कामं, ते जरा करायची आहेत. ॲक्च्युली आज खूप वेगळा प्लॅन होता, पण यांना सुट्टी नाही त्यामुळे ते राहून गेलं आणि पाऊस पण चालूच आहे. म्हटलं आता काय करावं, बघू आता. हे ऑफिसमधून आल्याच्या नंतर किती वाजता येतात त्यावर आहे. मी लवकर या कारण त्यांना हेड ऑफिसला जायचं होतं आज. बघू. चला मी आता थोडंसं आवरून घेते आणि नाश्ता पण करते आणि मग तुम्हाला भेटते. स्टार्ट. बोल ना आता, बोल थोडंसं तू बोल. हाय गाईज, बघा पप्पा आलेले आहेत कल्याणला. ॲज युजल हँडसम आफ्टर सर्जरी अँड रिकव्हरी. गाईजने एवढी धावत म्हणजे एवढी गडबडी झाली आहे ना कल्याणला, कारण पप्पा ऑपरेशन नंतर पहिल्यांदाच एकटे आलेत कल्याणला आणि तिकडे मम्मीचा जीव असा धाकधूक होते. त्यांचं कॉलेजमध्ये काम आहे थोडंसं, त्यामुळे त्यांना एकट्यांना यावं लागलं. सो आत्ता आम्ही पप्पांना घेतलं आहे स्टेशनवरून आणि आता थोडंसं हलका फुलका आम्ही नाश्ता करू. काय नाश्ता करतो दाखव. बोल तुम्ही ना, बोल ना. एस्थेटिक शॉट. बोला ना. काय जेवायला या. आम्ही मागवली मस्त झणझणीत व्हेज कोल्हापुरी, दाल तडका आणि बटर रोटी. जेवल्यावर भेटू. हाय गाईज, तर मी आली घरी आली, मस्त फ्रेश वगैरे झाली, थोडीशी कामं आवरली. म्हटलं चला आता थोडासा व्हिडिओ बनवते.
काय त्या कल्याणला एवढी गर्दी, एवढा पाऊस. बरं पाऊस तर पाऊस, आणि त्यातही ट्रेन एवढ्या लेट. 1 नंबरला कधीच कसारा ट्रेन येत नाही. ती 1 नंबरला जी कसारा ट्रेन आली ती कमीत कमी 15 ते 20 मिनटं प्लॅटफॉर्मला उभी होती. इतका राग आला ना मला. एक तर वरून पाऊस पडतो, माझ्या हातात एवढं वजन, आणि मग त्यानंतर मला 1 नंबरवरून तिकडे 5 नंबरला जा 5 नंबरला जावं लागलं. तिकडे गेली मी, तिथून ट्रेन पकडली, आणि मग बाबा फायनली, आणि ती पण मला तिथे गेल्यानंतर फास्ट ट्रेन भेटली म्हणून बरं. स्लो ट्रेन भेटली असती तर ती ट्रेन अजून रडत आली असती. मस्तपैकी मग फास्ट ट्रेन पकडली आणि फटाफट आली. आता मी तिकडे कशासाठी गेले होते कल्याणला, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे की ऑपरेशन नंतर पप्पा पहिल्यांदाच इकडे आलेत मुंबईला. 3 महिने होऊन गेले आता त्यांच्या ऑपरेशनला, आणि आता एकदम ओके, त्यांची तब्येत काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचं थोडंसं काम होतं कॉलेजमध्ये, त्यासाठी ते आले होते. पिंकी पण आली होती. मग पिंकी पप्पांना घेऊन गेली घरी, आणि आता गावाला मम्मी एकटीच आहे. कारण मम्मी पण येणार होती, पण काय झालं ना, वावरातली कामं भरपूर आहेत. आता पळाटी लावली आहे, सोयाबीन लावली, ते निंदायचं आहे. आता पाऊस पडतो आहे थोडा, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडतो, तर मग ते सगळ्या याला खत टाकायचं. आज फायनली निंदून झालेलं आहे, आणि मग आता मे बी उद्यापासून पळाटीला खत टाकायला सुरुवात करते, पळाटी आणि सोयाबीनला. त्यामुळं मम्मी काय आली नाही. म्हटलं ठीक आहे, तू येऊ नको, पप्पाचं काय 1-2 दिवसाचं काम आहे, पप्पा करतील आणि वापस जातील. पण अजून एक एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते. पप्पा आले तर खरी, पण येताना माझ्यासाठी एक स्पेशल वस्तू घेऊन आले. तुम्हाला मी दाखवते ते काय. तर गाईज बघा, मला सांगा तुम्ही हे कधी बघितलंय का? याला काय म्हणतात हे पण मला सांगा. तुमच्या इकडे ह्या फुलांना काय म्हणतात? ही फुलं आहेत, नक्की मला कमेंट करून सांगा की तुमच्या इकडे या फुलांना काय म्हणतात. आणि इतके भारी आहेत ना, मी किती वर्षापासून या फुलांची वाट बघत होती, आणि फायनली काल आहे ना, मम्मी शेतात गेली होती, आणि तिकडे बायका निंदत होत्या. तर निंदता मम्मी अशीच पुढे चालत गेली, तर आमच्या वावरात आहे ना एक जाळी आहे, म्हणजे एक झाड आहे. त्या झाडावर इतका भारी वेल आला याचा, आणि इतकी फुलं लागले त्याला, इतकी फुलं लागलेत, आणि याची इतकी छान चटणी तयार होते ना. आता मी तुम्हाला बनवते आणि दाखवते किती भारी चटणी तयार होते. तुमच्या इकडे या फुलांना काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि याला काय म्हणतात आमच्या इकडे हे मी तुम्हाला नंतर सांगते. पण आत्ता मला सांगा की तुमच्या इकडे या फुलांना काय म्हणतात. अजून एक भाजी आणली आहे, ती भाजी मी तुम्हाला उद्या दाखवेल, उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आज फक्त मला सांगा तुमच्याकडे या भाजीला, या फुलांना काय म्हणतात. खूप सुंदर फुलं आहेत ही, खूपच सुंदर आहेत, अशी एकदम भारी फुलं आहेत. सो गाईज बघा, आपल्या फुलांची चटणी झालेली आहे. इतकी भारी लागते, एवढी भारी टेस्ट आहे ना याची. 1 मिनिट हा गाईज. इतकी चवदार लागते ना, इतकी चवदार, खूप अमेझिंग टेस्ट लागते ह्याची. तुम्ही खाल्ली आहेत का? नक्की मला कमेंट करून सांगा. हो, एक सांगायचं विसरली की ही जी फुलं आहेत ना, ह्या फुलांची भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा, ही नितीननी आजपर्यंत कधी खाल्लेली नाही आहे, त्यांनी बघितलेच नाहीत आजपर्यंत. तर आज ते पहिल्यांदा ह्या फुलांची चटणी खाणार आहेत. तर बघू त्यांना पण कशी लागते ती. चला, ही जी चटणी आहे ना, ही आपण भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा डाळ भात, पण भाकरी आणि चपातीसोबत अमेझिंग लागेल. डाळ भातासोबत तर लागतेच लागते, पण ह्याच्यासोबतही खूप भारी लागते चटणी. आणि अजून पण जेव्हा ही तरी परवा फुलं तोडलेत, पण ताजी फुलं असतात ना, त्या फुलांची चटणी तर अजून भारी लागते. कमाल टेस्ट आहे, कमाल. तर चला, आता मी चपाती बनवून घेते, आणि बस चपाती कुकर लावलं, चटणी झाली आहे, चपात्या आता बनवायच्या. आणि हो
ह्या फुलांचं नाव काय? तर ह्या फुलांचं नाव आहे झटुलीचे फुलं. तर तुमच्या इकडे या फुलांना काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.